आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नामपूरला कांदा उत्पादकांची संघर्ष समिती स्थापन, रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार। नामपूर बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात नाशिक व धुळे जिल्ह्यातील प्रमुख कांदा उत्पादकांची नुकतीच बैठक संपन्न झाली। यात सर्वपक्षीय नेत्यांनी गट तट व राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकरी नेते दीपक पगार यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादकांची संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली। चालू वर्षी कांदा उत्पादकांची अवस्था अतिशय बिकट झाली असून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। पावसाळा सुरू झाला तरी भाव वाढण्यापेक्षा भाव कमी होत असल्याचे दिसत आहे। चाळीत साठवलेला कांदा खराब होत आहे। कांदा उत्पादक हवालदिल झालाय। वाढती महागाई, वाढती मजुरी, रासायनिक खतांचे वाढलेले भाव या सर्व बाबी लक्षात घेता कांद्याला किमान प्रति क्विंटल 3000 रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे। मात्र चालू आठवड्यात 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल कांदा विक्री होत असल्यामुळे हे पीक तोट्यात जात आहे। कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात संतप्त झाला असून आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण अहिरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करून बैठकीचे आयोजन केले होते। यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक व सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी हजर होते। या बैठकीत राज्य व केंद्र शासनाची लढा देऊन कांदा उत्पादकांना उत्पादित खर्चावर हमीभाव मिळावा, प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्यात यावा, भावांतर योजना लागू करावी, बाजार हस्तक्षेप योजना सुरू करावी, चाळीत खराब झालेल्या कांद्याचा परवाना करावा, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा खरेदी करू देऊ नये या मागण्या करण्यात आल्या। या बैठकीत दीपक पगार, बिंदू शर्मा, प्रवीण अहिरे, शेखर पगार, प्रवीण सावंत, अविनाश शिंदे, कुबेर जाधव, निंबादादा जाधव, पंडित ठोके, युवराज देवरे, मयूर नेरकर, केशव सूर्यवंशी, राजीव सावंत, नयन सोनवणे, विजय अहिरे, मधुकर कापडणीस, किरण पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, देविदास अहिरे, दिगंबर अहिरे, पोपट अहिरे, किरण मोरे, विजय अहिरे, विठ्ठल महाजन, संदीप सोनवणे, अशोक शेवाडे, रवींद्र शेवाडे, संजय वाघ आदी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील। पक्ष हे एकत्र येऊन या ठिकाणी एक मुख्य निर्णय झाला। जो कांद्याचे दर आता मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहेत। साधारणतः मे पासून जो कांदा उत्पादकाला दर मिळाले पाहिजे होते, परंतु त्या पद्धतीचे दर यावेळी मिळत नाही। त्याच्यामुळे सगळ्या संघटना पक्ष एकत्र येऊन उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये जर आम्हाला बाजार हस्तक्षेप योजना ज्या काही शासनाकडे तरतुदी असतील त्या तरतुदीनुसार कांद्याचे दर कसे वाढतील याच्यावर काम नाही केलं तर आम्ही सोमवारच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये एक मोठे आंदोलन सर्व संघटना सर्व पक्ष मिळून त्या ठिकाणी होणार आहे। याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन, नाशिक जिल्हाधिकारी आणि DDR नाशिक जिल्हा हे त्याला जबाबदार राहतील।